नमस्कार, मी आकांक्षा MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। जालना जिल्ह्यात मुबलक इंधन साठा असून मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने इंधनाची टंचाई निर्माण झाली आहे। त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तितकंच पेट्रोल डिझेल भरावं असं आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलंय। जालना जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा असून नागरिकांकडून अचानक मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। मागणीत वाढ झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेल टंचाई निर्माण झाली आहे। त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तितकंच पेट्रोल डिझेल आपल्या वाहनात भरावं असं आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलंय। आतापर्यंत जालना जिल्ह्यात दररोज 260 किलो लिटर इंधनाची मागणी होती, मात्र आता ती मागणी प्रतिदिन 600 किलो लिटरवर गेली आहे। त्यामुळे अशा प्रकारे अचानक मागणीत मोठी वाढ झाल्याने पुरवठा विस्कळीत होतोय। जिल्ह्यातील 2 पेट्रोल पंप वगळता बाकी सर्व पेट्रोल पंप सुरू असून तेथील साठा अवघ्या 4 तासात संपत असल्याने लोकांमध्ये अफवा पसरत आहे। त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील त्यांनी केलंय। मॅडम, जिल्ह्यामध्ये काय स्थिती? अनेक पेट्रोल पंपावरती नो स्टॉकचे बोर्ड आहेत, तर काही पेट्रोल पंपावरती गर्दी पाहायला मिळते। काय इंधनाची काय परिस्थिती मॅडम आपल्या जिल्ह्यात? आपल्या जिल्ह्यामध्ये इंधनाची परिस्थितीबद्दल मी सगळ्यांना सांगू इच्छिते की आपल्याकडे पेट्रोल आणि डिझेल जे आहे ते मागच्या पेक्षा जास्त प्रमाणात आहे उपलब्ध, तरीही त्याची कमतरता लोकांना भासत आहे, कारण डिमांड खूप जास्त वाढलेली आहे। जे काही स्टॉक एक पेट्रोल पंप वरती पूर्ण दिवसभर चालायचे ते आता 4 तासात संपत आहे, कारण लोकांची डिमांड खूप वाढलेली आहे। तर मी लोकांना आवाहन करू इच्छिते की आपल्याकडे स्टॉक मध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता नाहीये। डिमांड वाढल्यामुळे सप्लाय आणि डिमांडचे एक मिसमॅच झालेला आहे, त्याच्यामुळे एक आर्टिफिशियल गॅप, सप्लाय गॅप सारखा दिसत आहे, पण तसा नाहीये। ते तुम्हाला थोडासा अजून मी एक्सप्लेन करते। 240 KL अगोदरचा आपल्या जिल्ह्याचा सप्लाय होता आणि ते आता 600 पेक्षा जास्त झालेला आहे, तरीही आपल्याला पेट्रोल पंप वरती कमतरता दिसते। तर मी आवाहन असा करते नागरिकांना की जेवढा गरज असेल तेवढाच तुम्ही डिझेल आणि पेट्रोल आता वापरा, जास्त साठा करू नका। घाबरण्याची काही गोष्ट नाहीये। आपल्याकडे मनमाडला आपला फिलिंग सेंटर आहे, तिकडून आपल्याला कॉन्स्टंटली सप्लाय सुरू आहे। आणि आपला जे दुसरा प्रश्न आहे की किती पेट्रोल पंप बंद आहे, तर आपल्याकडे 177 पेट्रोल पंप जे आहे त्याच्यामध्ये जवळपास 10% पेट्रोल पंप काहीतरी टेम्पररी बंद आहे, कारण त्यांचे पेट्रोल डिझेल आतासाठी संपलेलं आहे, पण ते रिफिल होणार आहे, त्याचे काही विषय नाही। आणि 2 पेट्रोल पंप जे बंद झाले त्यांच्या टॅक्सेशनचा विषय होता, म्हणून ते बंद झालेले आहे। तर मी नागरिकांना आवाहन करते की कुठलीही अफवावरती विश्वास न ठेवता तुम्ही प्रशासनाचे सहकार्य करा आणि जेवढं गरज असेल तेवढाच पेट्रोल आणि डिझेलचा आता वापर करा। 2 दिवसांपूर्वी पुरवठा विभागानं काही मर्यादा घातल्या होत्या, ते आपण रद्द केल्या। काही पुरवठा विभागाने जे काही मर्यादा लावली होती ते आम्ही आता रद्द केलेली आहे, कारण त्याच्यामुळे लोकांना असं वाटू लागलंय की जास्त काही कमतरताचा आभास आहे, म्हणून अशी काही अट लावण्यात आली। तर ते आता आम्ही सगळ्यांनी, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी कुठलीही अट नाहीये, सगळ्यांनी अट रद्द केलेली आहे। त्याचे कारण आहे की कमतरता नाही। तर हे आपल्याला साठी पण एक सिग्नल आहे की कुठलीही कमतरता नाहीये, म्हणून तुम्ही असंच काही समजू नका की कमतरता आहे आणि साठा करण्याची गरज पडणार। आपलं जे रेग्युलर डेली वर्क आहे त्याच्यावरती फोकस करून आपण आपलं रेग्युलर वर्क कंटिन्यू करू शकतात। जालना शहरातील मोतीबाग ईदगाह परिसरात 22 मार्च रोजी घडलेल्या रवींद्र अशोक लाड यांची हत्या करण्यात आली आहे। या खून प्रकरणाने शहरात मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आज लाड गवळी समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते। जालना शहरात 22 मार्च रोजी मोतीबाग ईदगाहजवळ रवींद्र अशोक लाड यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती। या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज 27 मार्च रोजी सकाळी सुमारे 10 वाजेच्या सुमारास समस्त लाड गवळी समाजाच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं। हा मोर्चा गवळी मोहल्ला जुना जालना येथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत काढण्यात आला। मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात समाज बांधव, महिला आणि युवक सहभागी झाले होते। यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल तसेच अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांना निवेदन देण्यात आलं। या निवेदनाद्वारे खून प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावा अशी ठाम मागणी करण्यात आली। या निवेदनावर योगेश बाबूराव लाड, गोपीकिशन गोगडे, गणेश दुरे, रामेश्वर तिडके, मुकेश खरात, योगेश मगर यांच्यासह मैताच्या नातेवाईकांचे आणि लाड गवळी समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। आम्हाला न्याय हवाय, आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि हा खटला लवकरात लवकर निकालात निघावा अशी भावना समाज बांधवांनी व्यक्त केली।
दरम्यान या घटनेमुळे शहरात तणावाचं वातावरण असून पोलीस प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. या प्रकरणात पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मोर्चा काढण्यात आला तर काय भूमिका आहे? 22/3/2026 ला जो संभाजीनगर पुतळ्यापाशी खून करण्यात आला त्या संदर्भामध्ये गवळी मॉलला ते जिल्हाधिकारी कार्यालय ते SP कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला आहे. त्यामध्ये 3 आरोपी जमा आहेत. आरोपीला शासन कठोरात कठोर होऊन फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि केस ही फास्ट कोर्टात चालवण्यातच यावी अशी विनंती आम्ही जिल्हाधिकारी आणि SP साहेबाला केली आहे. काय नाव आपलं? माझं नाव गोपीकिशन लवराव गोगळे. काय सांगाल आज? आमच्या ज्यांना फाशी द्यायला पाहिजे, ज्यांनी जे कार्यक्रम केले त्यांना फाशी द्यायला पाहिजे. माझा नातू आहे, माझं तेच कमीचा लेकरू होतो बा. मयत हा तुमचा नातू होता का? हो, आता काय मागणी राहील तुमची? त्यांना ते फाशी देऊन टाका. त्यांना तिळतिळ मरले पाहिजे ते. आज मोर्चा काढला होता तुम्ही सर्व समाजाच्या वतीने. हो, सर्व समाजाच्या वतीने आम्ही आज मोर्चा काढलेला आहे इथे आणि कलेक्टर ऑफिसला आलेलो आहे. काय नाव तुमचं? बाबूराव आनंदराव लाड. जालना शहरात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. गुरुवार 26 मार्च रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या शोभायात्रेत विविध धार्मिक आणि सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करण्यात आले. शहरभर जय श्रीरामच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते. सायंकाळी गांधी चौमन येथून या भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली. ढोल ताशांच्या गजरात, डीजेच्या तालावर आणि भजनांच्या स्वरात ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत होती. या शोभायात्रेत नांदेड येथील भजनी मंडळ तसेच इंदूर येथील महिला भजन गायकांनी आपल्या मधुर वाणीने आणि भक्तिगीतांनी उपस्थित रामभक्तांना मंत्रमुग्ध केले. यात्रेदरम्यान प्रभू श्रीराम, लक्ष्मण, शबरी माता यांचा प्रसंग, गोमाता, खाटूश्याम तसेच पंचपरिवर्तन यासारख्या सामाजिक आणि आध्यात्मिक संदेश देणाऱ्या सजीव देखाव्यांचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले. फुलांचा वर्षाव, शंखनाद, फटाक्यांची आतषबाजी आणि जयघोषामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. या शोभायात्रेच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एकूणच श्रीराम जन्मोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या या भव्य शोभायात्रेमुळे जालना शहरात भक्ती, उत्साह आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारं वातावरण पाहायला मिळालं. जालना शहरातील गांधीनगर परिसरात आज सामाजिक कार्यकर्ते अमजद अकबर खान यांच्या पुढाकारातून SIR कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कॅम्पच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्यात आली. मात्र यावेळी BLOच्या कामकाजातील दिरंगाई आणि निष्क्रियतेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. गांधीनगर परिसरातील रेणुका माता मंदिराजवळ आज आयोजित करण्यात आलेल्या SIR कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सामाजिक कार्यकर्ते अमजद अकबर खान यांच्या वतीने आयोजित या कॅम्पमध्ये विविध भागातील BLOंना एकत्र बोलावून नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेण्यात आल्या. या कॅम्पमध्ये मतदान नोंदणी, नावदुरुस्ती पद्धतीतील बदल तसेच विविध शासकीय कागदपत्रांशी संबंधित अडचणी नागरिकांनी मांडल्या. अनेक नागरिकांनी आपल्या समस्या थेट अधिकाऱ्यांसमोर मांडत तात्काळ तोडगा काढण्याची मागणी केली. मात्र या दरम्यान एक गंभीर बाब समोर आली आहे. अनेक ठिकाणी BLO वेळेवर उपलब्ध होत नसल्याच्या तसेच कामात दिरंगाई करत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. काही भागात तर BLO नागरिकांशी संपर्क साधत नसल्याचे निदर्शनास आलं. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते अमजद अकबर खान यांनी जालना जिल्हाधिकारी या संपूर्ण कामाचा तातडीने आढावा घ्यावा आणि संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करावी अशी ठाम मागणी केली आहे. नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सुविधा मिळण्यासाठी असे कॅम्प आवश्यक आहेत. मात्र BLO जर कामात हलगर्जीपणा करत असेल तर त्यावर प्रशासनानं तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया अमजद अकबर खान यांनी दिली आहे. दरम्यान या कॅम्पमुळे अनेक नागरिकांच्या समस्या मार्गी लागण्यास मदत झाली असली तरी BLOच्या कार्यपद्धतीवर उपस्थित झालेले प्रश्न प्रशासनासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. आता जिल्हाधिकारी या प्रकरणाची दखल घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. असल में ये SIR का जो इशू पूरे इंडिया भर में चल रहा है और बहुत से लोगों के अंदर एक डर का और एक भय का माहौल और वातावरण इससे निर्माण हो चुका था। बहुत से लोग हमारे घर पर चक्कर मार रहे थे, तो मैंने उनसे गुजारिश की थी कि आपको परेशान होने की जरूरत नहीं है। तो इसीलिए मैंने आज गांधीनगर में रेणुका माता मंदिर के पास एक कैंप रखा था। 2 दिन पहले मैंने तमाम BLOs को फोन करके कहा था कि मेरे एरिया में लोग परेशान हो रहे हैं, आप है तो एक जगह आप आइए, मैं पूरा आपका अरेंजमेंट करता हूँ, पूरी आपको सहायता करा कर देता हूँ। तो बहुत कम ऐसे लोग हैं BLO जो ग्राउंड लेवल पर ईमानदारी से काम कर रहे हैं और बहुत से BLO हैं जो जानबूझकर इस जिम्मेदारी से पीछे भाग रहे हैं।
तो मेरी इस मीडिया के माध्यम से माननीय जिलाधिकारी मैडम, माननीय तहसीलदार मैडम और तमाम जो जिम्मेदार इससे रिलेटेड अधिकारी हैं, उन सभी से ये रिक्वेस्ट है, आप लोग हैं तो इनके ऊपर एक स्ट्रिक्ट वॉच रखिए। और ये मसला जब तक हल नहीं हो पाएगा, जब तक ये कैंपेनिंग के थ्रू नहीं होगा, ये इसको सबसे अच्छा इलाज इसका यही है, सबसे अच्छा ऑप्शन इसको यही है कि इसको है तो कैंप के थ्रू इसको अलग अलग एरिया के जैसा इसको डिवाइड किया जाए, ताकि पब्लिक को यहाँ पर आने के लिए सहूलत हो। क्योंकि 10 BLO यहाँ बैठेंगे आकर, तो 10 BLO यहाँ पर बैठे रहेंगे तो लोगों को मालूम रहेगा कि BLO यहाँ पर 10 बैठे हुए। तो लोग क्या हो रहा, अलग अलग एरियो में जा रहे हैं, कुछ जगह BLO नहीं मिल रहे, BLO फोन नहीं उठा रहे, कुछ BLO बोल रहे हमारे 10वीं के एग्जाम हम चेक कर रहे हैं, पेपर चेक कर रहे हैं, इसलिए लोगों को बहुत सी इसको प्रॉब्लम फेस करनी पड़ रही है। तो मेरी माननीय जिलाधिकारी मैडम, तहसीलदार मैडम से फिर एक मरतबा यही रिक्वेस्ट है, आप है तो इनका एक मैनेजमेंट और नियोजन रखिए, और हम जैसे सोशल वर्कर इस काम के लिए आगे आने के लिए तैयार है। हम हमारी एरियो में ऐसे अलग अलग एरिया में ऐसे और कैंप लगाएंगे, और जो लोगों को भी यहाँ पर परेशानी मुश्किल हो रही है, हम लोग उसको पूरी दूर करने की कोशिश करेंगे। मैं अमजद अकबर खान, सामाजिक कार्यकर्ता जालना। जालना शहरात सिंगल यूज प्लास्टिक विरोधात महापालिका प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज शहरातील विविध भागांमध्ये धाड टाकत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जप्त करण्यात आले। काही दुकानदारांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे। या कारवाईमुळे शहरातील प्लास्टिक वापरणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। जालना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनानं आज शहरात सिंगल यूज प्लास्टिक विरोधात विशेष मोहीम राबवली। जालना शहर परिसर, नवीन मोंढा तसेच इतर भागांमध्ये अचानक धाड टाकून दुकानदारांची तपासणी करण्यात आली। या कारवाई दरम्यान पारसमल मोहनलाल जैन यांच्या दुकानावर छापा टाकण्यात आला असून सिंगल यूज प्लास्टिकचा साठा आढळून आल्याने संबंधित दुकानावर 25,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला। तसेच महालक्ष्मी ट्रेडर्स या दुकानावरही कारवाई करत 5,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला। याशिवाय शहरातील इतर ठिकाणीही मोठ्या प्रमाणात सिंगल यूज प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला। एकूण सुमारे 10 क्विंटल प्लास्टिक जप्त करत संबंधित दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। या मोहिमेबाबत माहिती देताना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम यांनी सांगितलं की पर्यावरण संरक्षणासाठी सिंगल यूज प्लास्टिक विरोधातील कारवाई पुढेही सुरू राहणार आहे। या कारवाईत अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम, स्वच्छता विभाग प्रमुख कैलास चांदणे, स्वच्छता निरीक्षक अरुण वानखेडे, शोएब खान, श्रावण सराटे, राधेश्याम लोखंडे, राहुल हिवराळे, शुभम जाधव यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते। आज दिनांक 27 मार्च रोजी महानगरपालिकेच्या सर्व स्वच्छता निरीक्षक यांनी एकत्र पथकाद्वारे जालना शहराच्या हद्दीतील मोंढ्यामध्ये कारवाई केली। त्यामध्ये सिंगल यूज प्लास्टिकच्या 2 दुकानावर आपण कारवाई केली, एक महालक्ष्मी ट्रेडर्स आणि पारसमल ट्रेडर्स यांच्यावर। यामध्ये एकूण जवळपास 10 क्विंटल सिंगल यूज प्लास्टिक जप्त केले आणि दंडात्मक कारवाई केली। आपल्याद्वारे महानगरपालिका हद्दीतील सर्व नागरिकांना, व्यावसायिकांना आवाहन करतो की सिंगल यूज प्लास्टिक वापरणे बंदी आहे, तर याचा वापर टाळावा। हे जवळ बाळगणे देखील गुन्हा आहे। महानगरपालिका ही मोहीम अधिकाधिक तीव्र करणार आहे, तरी आपण सर्वांनी सहकार्य करावे। आज रोजी हा जप्त केलेला माल किती रुपयाचा असेल? त्याचं किंमत आपण काढलं नाही एक्झॅक्ट, पण आपण दंडात्मक कार्यवाही केली आणि जप्त केलं। जप्त केलेलं हे सामान आपण वापस करत नाही। जालन्यातील समृद्धी महामार्गावरील जामवाडी शिवारातील पेट्रोल पंपावर डिझेल साठा उपलब्ध नाही, त्यामुळे डिझेल अभावी पेट्रोल पंपासमोर वाहनांच्या रांगा पाहायला मिळतात। तर आज रात्रीपर्यंत डिझेल येईल अशी माहिती पंप मॅनेजरने दिली। समृद्धी महामार्गावरील पेट्रोल पंपावरील डिझेल संपल्याने वाहन चालकांचे सध्या हाल होत आहेत। जालन्यातील समृद्धी महामार्गावरील जामवाडी शिवारातील पेट्रोल पंपावर डिझेल साठा संपलाय, त्यामुळे डिझेल अभावी पेट्रोल पंपासमोर वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। तर आज रात्रीपर्यंत डिझेलचा साठा येईल अशी माहिती पंप मॅनेजरने दिली आहे। समृद्धी महामार्गावरील पेट्रोल पंपावरील डिझेल संपल्याने वाहन चालकांचे हाल होत असून प्रवासी संताप व्यक्त करतायत। सध्या डिझेल काहीच नाही आहे। जे रात्री आलं होतं स्टॉक ते पुरा खतम झाला आहे। ते जसे की मोठ्या गाड्यांना 15,000 10,000 टाकून मोकळं केलं। रात्रभर गाड्या जे चालू होतात ते सकाळपर्यंत 8-10 पर्यंत। कधीपर्यंत येईल मग? आता गाडी भरली आहे, येईन आता थोडा 8-1 वाजता समजा संध्याकाळी। वाहनांच्या रांगा दिसतात पेट्रोल पंपावर। सध्या त्यांना काहीच करू शकत नाही, आता काय करणार त्यांना? जितकं होतं तितकं आपण दिलंय सगळ्यांना, तिचं टेन्शन नाही सध्या। जे ॲम्ब्युलन्सला आहे तर त्यांना भेटणार नाही आता इथून पुढे आपल्याला आपल्या पैसे। आनंद सावंत, मॅनेजर। हो। आणि हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज। नमस्कार।
बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, जंग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी।